नमस्कार, मी निलेश कडव आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा प्रकरणावर नजर टाकणार आहोत जे खूपच गुंतागुंतीचं आहे. आपल्याला वाटतं की 15 ऑगस्ट 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि गोष्ट संपली. पण भारताचा आज दिसणारा नकाशा घडवण्याची खरी गोष्ट तर तेव्हा सुरू झाली होती. अगदी बरोबर. 1947चा भारताचा नकाशा म्हणजे एक प्रकारचं चित्रविचित्र कोलाज होतं. एकीकडे ब्रिटिश भारताचे प्रांत होते आणि त्यासोबतच तब्बल 600 पेक्षा जास्त लहान मोठी संस्थाने होती. या प्रत्येकाचा राजा वेगळा, त्यांचे कायदे वेगळे, आणि या सगळ्या व्यतिरिक्त गोवा, दीव दमण, पुदुचेरीसारखे प्रदेश होते जिथे अजूनही युरोपियन सत्ता होती. या सगळ्यांना एकत्र आणून एकसंध राष्ट्र बनवणं हे खरोखरच हिमालया एवढं मोठं आव्हान होतं. आणि आपल्याकडच्या माहितीनुसार या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरावे लागले. म्हणजे कुठे मुत्सद्दीगिरी कामी आली, कुठे लोकांचा दबाव, तर कुठे थेट लष्करी कारवाई करावी लागली. आज आपण याच वेगवेगळ्या प्रदेशांच्या विलिनीकरणाची गुंतागुंतीची आणि तितकीच रंजक कहाणी उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या समस्येपासून, संस्थानांच्या विलिनीकरणापासून. हो, स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश सरकारने संस्थानांना 3 पर्याय दिले होते: भारतात सामील व्हा, पाकिस्तानात सामील व्हा किंवा स्वतंत्र राहा. आणि हाच स्वतंत्र राहण्याचा पर्याय खूपच धोकादायक होता की नाही? अगदी. विचार करा, भारताच्या लुधयात अनेक स्वतंत्र देश तयार झाले असते तर देशाची काय अवस्था झाली असती? देशाची सुरक्षा, अर्थव्यवस्था सगळंच धोक्यात आलं असतं. इथे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांची भूमिका निर्णायक ठरते. पण त्यांनी हे साध्य कसं केलं? म्हणजे केवळ धाक दाखवून 600 संस्थानिकांना एकत्र आणणं शक्य नव्हतं. यामागे नक्की काय रणनीती होती? त्यांची रणनीती म्हणजे दुहेरी होती. एकीकडे देशाच्या अखंडतेसाठी ते कणखर होते, पण दुसरीकडे ते संस्थानिकांशी वाटाघाटी करताना खूप व्यावहारिक होते. आणि इथेच त्यांच्या सामीलनाम्याची म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनची संकल्पना कामी आली. ही एक अफलातून राजकीय खेळी होती. सामीलनामा हा शब्द आपण खूप ऐकतो, पण त्यात नक्की असं काय होतं ज्यामुळे संस्थानिक तो स्वीकारायला तयार झाले? तो म्हणजे संपूर्ण शरणागती होती का? अजिबात नाही. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. या सामीलनाम्यानुसार संस्थानिकांना फक्त 3 महत्वाचे विषय, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण, भारत सरकारकडे सोपवायचे होते. बाकी सर्व अंतर्गत बाबींमध्ये त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहणार होतं. त्यांना त्यांचे किताब, मानमरातब आणि खासगी मालमत्ता ठेवण्याचीही परवानगी होती. एका अर्थाने हा एक असा प्रस्ताव होता जो नाकारणं खूप कठीण होतं. म्हणजे ही एक प्रकारची विन विन सिच्युएशन तयार केली गेली आणि याचा परिणाम जबरदस्त झाला. आपल्या माहितीनुसार जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर वगळता जवळजवळ सर्व संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतात सामील झाली होती. हे पटेल यांच्या मुत्सद्देगिरीचं सर्वात मोठं यश आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. बरोबर. त्रावणकोर, भोपाळ यांसारख्या काही संस्थानांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याची इच्छा दाखवली होती, पण अखेरीस त्यांनीही सामीलनाम्यावर सह्या केल्या. पण खरी कसोटी लागली ती त्या 3 संस्थानांच्या बाबतीत, जिथे पटेलांची ही रणनीती थेट कामी आली नाही. प्रत्येक प्रकरण वेगळं होतं आणि भारताच्या नवीन सरकारची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा पाहणार होतं. चला तर मग या 3 आव्हानात्मक प्रकरणांकडे वळूया. सुरुवात जुनागडपासून करूया. इथली समस्या नेमकी काय होती? जुनागडचं प्रकरण म्हणजे जनतेची इच्छा विरुद्ध राजाची मनमानी याचं एक उत्तम उदाहरण आहे. जुनागडची बहुसंख्य प्रजा हिंदू होती आणि त्यांना भारतात सामील व्हायचं होतं. राज्याची सीमाही भारताला लागून होती. पण तिथला नवाब महाबत खान याने अचानक 15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय जाहीर केला, जो भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे अतार्किक होता. आणि साहजिकच तिथल्या लोकांनी हे मान्य केलं नाही. लोकांनी तीव्र आंदोलन सुरू केलं. श्यामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली जुनागडच्या लोकांनी एक तात्पुरतं सरकार स्थापन केलं, ज्याला आरजी हुकूमत असं म्हणतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून नवाब आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात पळून गेला. अखेरीस भारत सरकारने हस्तक्षेप केला आणि फेब्रुवारी 1948 मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आलं, ज्यात लोकांनी प्रचंड बहुमताने भारताच्या बाजूने कौल दिला. म्हणजे जुनागडमध्ये लोकांच्या दबावामुळे प्रश्न सुटला. पण हैदराबादचं प्रकरण यापेक्षा खूपच मोठं आणि रक्तरंजित होतं.
ते भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली संस्थान होतं. हो, हैदराबाद भारताच्या अगदी मध्यभागी होतं आणि तिथला निजाम मीर उस्मान अली खान स्वतंत्र राहण्याचं स्वप्न पाहत होता. त्याची राजवट पूर्णपणे एकतंत्री होती, जिथे लोकांना कोणतेही नागरी किंवा राजकीय हक्क नव्हते. याच अन्यायाविरुद्ध तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकच्या भागांमध्ये लोकांमध्ये असंतोष वाढत होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, पण निजामाने त्यावर तात्काळ बंदी घातली. आणि मग इथे रझाकार नावाच्या एका संघटनेचा उल्लेख येतो. ही एक अतिशय क्रूर संघटना होती असं दिसतंय. निजामाने भारतात विलीन होण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याचा एक कट्टर सहकारी कासिम रझवी याने लोकांचा आवाज दाबण्यासाठी रझाकार नावाची एक खाजगी सशस्त्र संघटना उभारली. ही संघटना म्हणजे निजामाची दहशती फौज होती. त्यांनी लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांवर, मग ते हिंदू असोत व मुस्लिम, अमानुष अत्याचार केले. लुटालूट, जाळपोळ आणि हत्या हे त्यांचं रोजचं काम झालं होतं. म्हणजे वाटाघाटींचे सर्व दरवाजे बंद झाले होते. मग भारत सरकारने काय पाऊल उचललं? थेट लष्करी कारवाई करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धोका नाही का? तो धोका होताच. म्हणूनच भारत सरकारने या कारवाईला युद्ध न म्हणता पोलीस ॲक्शन असं नाव दिलं. यामागे हे दाखवण्याचा हेतू होता की हा भारताचा अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने भारतीय सैन्याने हैदराबादमध्ये प्रवेश केला. आणि ही कारवाई किती काळ चालली? फक्त 4 दिवस. रझाकारांचा प्रतिकार सहज मोडून काढण्यात आला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली. हैदराबाद भारतात विलीन झालं. आणि या लढ्यात मराठवाड्यातील लोकांचे योगदान खूप मोठे आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारला गेला. म्हणूनच 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता तिसरं आणि सर्वात गुंतागुंतीचं प्रकरण, काश्मीर. इथली समस्या जुनागड आणि हैदराबादपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते. अगदी. काश्मीरचे राजा हरिसिंग हिंदू होते, पण बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती. त्यांची महत्वाकांक्षा स्वतंत्र राहण्याची होती. त्यांना पूर्वेकडील स्वित्झर्लंड बनायचं होतं. यासाठी त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत जैसे थे करार म्हणजे स्टँड स्टील अग्रीमेंट करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने तो स्वीकारला, पण भारताने नाही. मग परिस्थिती कशी बिघडली? ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र पठाण टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला. या घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट आणि हिंसाचार सुरू केला. राजा हरिसिंग यांची स्वतःची सेना हा हल्ला रोखू शकली नाही. जेव्हा घुसखोर श्रीनगरच्या अगदी जवळ पोहोचले, तेव्हा हरिसिंग यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. त्यांनी भारताकडे लष्करी मदतीची याचना केली. आणि भारताने मदत करण्यापूर्वी एक अट ठेवली, बरोबर? हो. भारताच्या भूमिका स्पष्ट होती. जोपर्यंत काश्मीर भारतात सामील होत नाही, तोपर्यंत भारतीय सैन्य तिथे जाऊ शकत नाही. अखेर 26 ऑक्टोबर 1947 रोजी राजा हरिसिंग यांनी काश्मीरच्या भारतात विलिनीकरणाच्या त्याच सामीलनाम्यावर सही केली, जो इतर संस्थानिकांनी केला होता. त्यानंतर लगेचच भारतीय सैन्य विमानाने श्रीनगरमध्ये उतरले आणि त्यांनी घुसखोरांना मागे हटवले. पण या संघर्षाने एका अशा समस्येला जन्म दिला जी आजही कायम आहे. खरंच संस्थानांची ही कहाणी भारताच्या जडणघडणीचा एक महत्वाचा अध्याय आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. देशाच्या भूमीवर अजूनही काही युरोपियन सत्ता शिल्लक होत्या. त्यांचा प्रश्न कसा सुटला? हो, फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहती अजूनही होत्या. फ्रान्ससोबतचा प्रश्न तुलनेने शांततेत सुटला. चंद्रनगर, पुदुच्चेरी, कराईकल इथल्या लोकांना भारतात सामील व्हायचं होतं. भारत सरकारने वाटाघाटी सुरू केल्या आणि फ्रान्सनेही सामंजस्याची भूमिका घेतली. 1949 मध्ये चंद्रनगरमध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि लोकांनी भारताच्या बाजूने मत दिलं. त्यानंतर हळूहळू फ्रेंचने आपले इतर प्रदेशही 1954 पर्यंत भारताच्या स्वाधीन केले. पण गोव्याची गोष्ट इतकी सोपी नव्हती. पोर्तुगालने सहज माघार घेतली नाही असं दिसतंय. अजिबात नाही. पोर्तुगालचे त्यावेळचे हुकुमशहा सालाजार हे गोवा आणि इतर प्रदेशांना वसाहत मानतच नव्हते. ते त्याला पोर्तुगालचे अविभाज्य प्रांत म्हणायचे. त्यामुळे वाटाघाटींना काहीच अर्थ नव्हता. गोवा मुक्ती लढा हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाच एक विस्तारित भाग होता. डॉक्टर टी.बी. कुन्हा, ज्यांना गोवा मुक्तीचे जनक मानलं जातं, त्यांनी या लढ्याची पायाभरणी केली. आणि या लढ्यात सत्याग्रहापासून ते सशस्त्र क्रांतीपर्यंत अनेक मार्गांचा वापर झाला.
हो, 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात जाऊन सत्याग्रह केला आणि या लढ्याला एक नवी ऊर्जा दिली. दुसरीकडे आझाद गोमतक दल आणि गोवा मुक्ती समितीसारख्या संघटनांनी लढा तीव्र केला. 2 ऑगस्ट 1954 रोजी आझाद गोमतक दलाच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केली. हा एक मोठा विजय होता. पण पोर्तुगीज सरकारने सत्याग्रहींवर अमानुष अत्याचार सुरूच ठेवले. पण मग भारताने इतकी वर्षे म्हणजे 1961 पर्यंत लष्करी कारवाई का केली नाही? यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं. पंतप्रधान नेहरूंना हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवायचा होता आणि पोर्तुगाल नाटो म्हणजे नेटो संघटनेचा सदस्य होता. त्यामुळे लष्करी कारवाई केल्यास अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश भारतावर दबाव आणू शकतील अशी एक भीती होती. पण जेव्हा सर्व राजनैतिक मार्ग अयशस्वी झाले आणि गोव्यातील लोकांवर अत्याचार वाढतच राहिले, तेव्हा भारत सरकारने डिसेंबर 1961 मध्ये लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. आणि त्या कारवाईचं नाव? ऑपरेशन विजय. भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला आणि अवघ्या 36 तासांत पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. आणि खरं तर या दिवसासोबतच भारतीय भूमीवरून साम्राज्यवाद पूर्णपणे संपुष्टात आला. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की भारताचं एकीकरण ही 15 ऑगस्ट 1947 रोजी घडलेली एक घटना नव्हती, तर ती एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती, जी जवळपास 14 वर्षे चालली. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे प्रत्येक समस्येवर वापरलेला वेगळा उपाय. कुठे सरदार पटेलांची व्यवहार्य मुत्सद्देगिरी कामी आली, कुठे जुनागडसारखं जनमत निर्णायक ठरलं, तर हैदराबाद आणि गोव्यात लष्करी बळाचा वापर अटळ ठरला. भारताच्या नेतृत्वाने परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलली. प्रत्येक विलिनीकरणाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. यावरून हेच सिद्ध होतं की एक राष्ट्र निर्माण करणे ही केवळ नकाशावर रेषा ओढणे इतकी सोपी गोष्ट नसते. ती एक अविरत चालणारी प्रक्रिया असते, ज्यात लोकांच्या आकांक्षा आणि राजकीय वास्तव यांचा मेळ घालावा लागतो. अगदी. आणि आजची चर्चा ऐकल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, ज्यावर विचार करायला हवा. विलिनीकरणाचे हे वेगवेगळे मार्ग, काही शांततेचे, काही संघर्षाचे, तर काही उशिरा झालेले, यांनी या प्रदेशांची ओळख आणि त्यांचं राजकारण भारतामध्ये पुढील अनेक दशकांपर्यंत कसं घडवलं असेल, याचा परिणाम आजही आपल्याला दिसतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.